नंदुरबारच्या शहादा तालुक्यामध्ये बोरवेलमधून अचानक मोठ्या प्रेशरनं उडतायत पाण्याचे फवारे। 800 फूट खोल बोरवेलमधून दिवसातून 2 ते 3 वेळा प्रेशरनं पाणी बाहेर निघत असल्याचा प्रकार। शेतीचं मोठं नुकसान। नागपूरच्या जैन मंदिरामध्ये प्राचीन मूर्तीची चोरी। कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीमधील श्री शीतलनाथ दिगंबर जैन मंदिरामध्ये मध्यरात्री 2च्या सुमारास चोरीची घटना। सीसीटीव्हीत कैद। चोराचा शोध सुरू। विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेसाठी तयार केलेल्या स्कायवॉकवर भाविकांचे दागिने, पैशाची चोरी। दर्शन मंडप ते चंद्रभागा घाट दरम्यानच्या स्कायवॉकवर जादा पोलीस बंदोबस्ताची भाविकांची मागणी। बीड जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी पवनचक्की सोलार प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध। प्रकल्पांना पोलीस सुरक्षा देण्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांचे आदेश। तर ठाणे अंमलदार समन्वयक वरिष्ठ पोलीस अधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार। धाराशिवमध्ये बर्ड फ्लू संशयितावर उपचार सुरू। संबंधित रुग्ण ढोकी इथला रहिवासी असून त्याचा मांस विक्रीचा व्यवसाय असल्याची माहिती। कावळे मृतावस्थेत आढळल्यानंतर पशुसंवर्धन विभागाकडून कोंबड्यांचं सर्वेक्षण सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये 12वीच्या परीक्षा केंद्रावर ग्रुप कॉपीचा प्रकार। ओहोर गावातील राजश्री शाहू महाविद्यालयामधील धक्कादायक प्रकार। 124 विद्यार्थी टेबलवर कॉपी ठेवून देत होते परीक्षा। ग्रुप कॉपी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। जालना जिल्ह्यामधील 11,000 शेतकऱ्यांना ठिबक सिंचन अनुदानाची प्रतीक्षा। 47,54,00,000 अनुदान निधीअभावी थकलं। सद्यस्थितीला कृषी विभागाकडे निधी नसल्यामुळे हे अनुदान मिळणार तरी कधी असा सवाल। बुलढाण्याच्या संग्रामपूरच्या तहसील कार्यालयामध्ये चोरीचा प्रयत्न। कार्यालयामधील संगणकांसह महत्त्वाच्या कागदपत्रांची नासधूस। ही घटना चोरी किंवा कार्यालयामधील रेकॉर्ड नष्ट करण्याच्या हेतूने घडली असल्याचा प्राथमिक अंदाज। अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल।